ओबीसी जागा होतोय, चांगलीच गोष्ट आहे. ओबीसी एकवटला जातोय, तेही चांगलीच गोष्ट आहे. फक्त तो कुणाच्या दावणीला नेऊन बांधायचा आहे हे अजून कुणाला कळत नाही. मराठा समाजाची सुद्धा तीच परिस्थिती आहे. एकवटलाय, एकवटतोय, चांगलीच गोष्ट आहे. पण ते परत कुठल्या पक्षाच्या पाठीमागे जाणार हा पण एक संशोधनाचाच विषय. पण राजकारण ते जे राजकारण करतात, राज्यकर्ते, मग ते सत्ताधारी असू द्या किंवा विरोधक असू द्या, इतके चतुर कावळे असतात बघा. बरोबर परफेक्ट सोयीनं भूमिका अशी घेतात, कुठला समाज दुखावला गेला नाही पाहिजे आणि कुठल्या समाजाच्या विरोध आपण तर जायचं नाही बाबा, अशा पद्धतीनं परफेक्ट वातावरण करतात. मानसिकता सुद्धा तशीच ठेवतात, कारण उद्या सगळींकडं मत मागायला जायचंय. पण समाज जर एकवटला जात असेल, मग ते ओबीसी असो किंवा काय असो, मला तर वाटतं ह्याच्यातून एक संधी नक्की साधली गेली पाहिजे. आरक्षणाचं काय होईल, आरक्षण मिळेल, सरकार कसं द्यायचं, संवैधानिक घटनात्मक हा सगळा लढा योग्यच चालू आहे, चालू राहील. कुणीही कुणाचे वाभाडे काढण्यापेक्षा प्रत्येक समाजाने आपल्या आपल्या गरीब समाज घटकाला आता हात देणं गरजेचं आहे. या सगळ्या मेळाव्यातून आणि मोर्चातून लाखोंचा खर्च होतोय, लाखोची उधळपट्टी होते. गरिबांना जर ओबीसी मध्ये जेवढे गरीब असतील तेवढ्यांना हात द्यायची, ताकद द्यायची नेत्यांमध्ये, सत्ताधाऱ्यांमध्ये ताकद आहे का, हिंमत आहे का? का फक्त त्यांची डोकी मोजायची आणि आपली पोळी भाजायची असं आहे का? कुठल्याही समाजाचं घ्या, शेवटी ही सगळी गोळा करून कुणाच्या दावणीला नेऊन बांधायचे. मी म्हणतो प्रगतीच्या, विकासाच्या आणि आता उन्नतीच्या मार्गावर समाजानं गेलं पाहिजे. बरं, हे कुणी सांगणार आहे का? कुणीही सांगणार नाही. निवडणुकीमध्ये आणि समाजाच्या ज्यावेळेस एकोप्याची बरोबर संधी असते, त्यावेळेस काही लोक जे आयुष्यभर आणि वर्षभर, वर्षानुवर्ष प्रबोधनाच्या गप्पा मारतात ना, बरोबर अशा वेळी त्यांना सुस्तीची झोप लागते. खरं तर आता खरी गरज आहे प्रबोधनाची, महाराष्ट्राला समतेच्या, समानतेच्या आणि बंधुतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची. एक भाकरी तयार आहे, एक भाकरीचे 4च तुकडे होणार आहेत, चतकोर चतकोर सगळ्यांना मिळणार आहे. त्याच भाकरीवर जर अजून 4 लोकांनी ताबा मारला तर ती भाकरी पुरणार नाही. तसंच समाज जर इथल्या लोकशाहीचा आरसा असेल आणि समाजाचा आरसा जर इथली संवैधानिक मूल्य असतील, तर का कुणाला तरी आज काहीतरी मिळवायचंय म्हणून तो संघर्ष करतोय, ज्याला मिळालंय तो वाचवायचा म्हणून संघर्ष करतोय, पण ज्याला कुणालाच मिळू द्यायचं नाही तो मात्र विष कालवण्याचं काम करतोय. हे आमच्या भोळ्या बाबड्या समाजाला का कळत नाही? आणि सगळ्यात महत्वाचं, एससी असो, एसटी असो, ओपन असो किंवा मायनॉरिटी असो, या देशातला, आपल्या राज्यातला, महाराष्ट्रातला कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या, प्रत्येक जातीमध्ये आता क्वालिटीचे लोक निर्माण झालेत. बुद्धिवान तर आहेतच, अज्ञानी, समजा अशिक्षित जरी लोक असतील तरी त्यांच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर, क्वालिटीच्या जीवावर ते सुद्धा सुखी आहेत. साहेब, आता प्रॉब्लेम फक्त एवढा झालाय की जे जे मोठे होतात, प्रस्थापित होतात, डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि ते त्यांनीच लिहिलेलं आहे, त्यांना अनुभव आलेला आहे, शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला. याचा अर्थ काय? आज ओबीसी असो किंवा मराठा असो, कुठल्याही समाजाचा असू द्या, मी माणूस म्हणून चर्चा करतोय, शिकलेली लोक, टॉप लेवलला गेलेली अधिकारी असतील, उद्योगपती असतील किंवा अजून काय 4 पैसे वेगळ्या वेगळ्या मार्गाने कमवणारे असतील, आहेत का तुमच्या संघर्षाच्या लढ्यात? लांबून तमाशा बघतात, लांबून. बरं, ह्यांनी 4 लोकांना अशी मदत केलेली, गुजराती, मारवाडी, काही असे समाज आहेत, तुम्हाला माहित असतील तर मला सांगा खाली कमेंटमध्ये,
की तो समाज त्यांच्या लोकांच्या गरिबांच्या पाठीशी उभा राहतो. ठीक आहे, आज सारथी आलं, महाज्योती आलं, ते अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे किंवा अजून बार्टी आहे, सगळ्या समाजासाठी सगळं आहे. बरोबर आहे. त्यांच्याकडून मदत होते का? होईलच, दिलीच पाहिजे, दिली जाईल सुद्धा. सरकारने समाजाच्या हितासाठी केलं. पण किती पैसे मिळाले ताकदीनं ते आजपर्यंत मिळाले का? आता सगळे एकत्र आले, एक झाले, तेव्हा हे सगळं होतंय, मिळतंय. रडल्याशिवाय तर आई सुद्धा आपल्या लेकराला दूध पाजत नाही. रडावं लागतं लेकराला भूक लागली म्हणून. हे तर सरकार आहे. वेगळी वेगळी नेते मंडळी एकत्र मिळून सरकार स्थापन करतात. मग जर आता समाज एकत्र आला असेल तर त्याला कोण दिशा देणार? एकतर अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, थोटांड, बोवाबाजी, पुढारी, पक्ष, जातीच्या संघटना, धर्माच्या संघटना, अजून वेगळ्या ह्या सगळ्यांनी तो एवढा म्हणजे हॅमरिंग झाली, त्याची कॅसेट एकदम एवढी रिमिक्स झाली की तुमचं काय चांगलं जर तुम्ही सांगायला गेले तर त्याच्या डोक्यात घुसतच नाही, घुसणार पण नाही. आता त्या माणसाने करायचं काय? मी मागाशी जे सांगितलं, जे प्रबोधन करणारी लोक आहेत त्या लोकांनी आता समाजाचं प्रबोधन करायला सुद्धा बाहेर पडलं पाहिजे. ते कुठंच दिसायला तयार नाहीत. अहो, तुमचं वाचायला, तुमचे पुस्तकं वाचायला तरी लोक आता वाचायला पाहिजेत. पुस्तक वाचन बंद झालंय. प्रबोधनाचे कार्यक्रम तसेही कमी झालेत. कॉस्मेटिक कल्चरमध्ये आज सगळं सोशल झालंय. आणि कोणी काही वाचाळवीर किंवा एखादं चुकीचं स्टेटमेंट केलं की समाज त्याच्या मागे पळतोय. हात देणं गरजेचं आहे, मदत करणं गरजेचं आहे, एकोपा ठेवणं गरजेचं आहे. हे आमच्या कुणालाच लक्षात येत नाही. सगळं जर राज्यकर्त्याकडे पाणी भरायला जाणार असतील, बघा तुम्ही कुठल्याही पक्षाचे असू द्या, विचाराचे असू द्या, संघटनेचे असू द्या, कुणाचेही असू द्या, तुम्ही समाजाचे नेते म्हणून अख्खा समाज तुमच्या दावणीला बांधायचा असेल तर समाज सुद्धा तेवढेच दिवस तुमच्या सोबत राहील जोपर्यंत त्यांचा स्वार्थ आहे. हे जबाबदारीनं सांगतो मी. नैसर्गिक नियम आहे माणसाचा. गरज संपली की सगळं संपतं. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय? बारकाईनं जर अभ्यास केला, संघर्ष करणारे संघर्ष करतात, लढणारेच लढतात, आयुष्य घालवतात, झिजवतात. त्यांना एकदा चेक करा, त्यांना सगळं मिळालंय का? आयुष्यभर दिवस रात्र दुसऱ्यासाठी झटतात. ते दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचं सुख शोधतात. त्या लोकांना सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून समाज जरी एकत्र आला, कशामुळेही एकत्र येऊ द्या, कुणामुळेही एकत्र येऊ द्या, आलाय ना एकत्र, त्याला आता सामाजिक प्रबोधनाची जोड द्या. तरच तो समाज हा आयुष्यभर चांगल्या विचाराने टिकेल. ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर केव्हाही होऊ शकतं भुईसपाट. तसं ती विचारांची शिदोरी जर मेंदूपर्यंत उतरली तर समाजाचं प्रबोधन होईल. आणि ते प्रबोधन गरजेचं आहे. एकत्र आलोय, आता विचारांची जोड देऊयात. धन्यवाद आणि संपर्कात राहूयात. जय जिजाऊ, जय शिवराय.